वेदिका काय झालं? लोक बता नाही मारलंच नाही असं का मट पडी का तो सर सर करतो का गड्या. तर मित्रांनो आज पार्टी आहे आमची इथं वावरामध्ये, बहिणीच्या वावरामध्ये पार्टी करताय बघा. काय आई डुबऱ्या इकडे बाहेर आहे. हा वेदिका हाय म्हण, हाय म्हण, हाय करून जसं हाय हाय कर असं हाय. ते तर गेला बाया म्हणा डोबरा. हे बघा बट्ट्या करणं चालू आहे, बट्ट्या वरण बट्टी. हे सोयाबीनचे काय करताय वडे का? हे बघा पार्टी चालू आहे आमची. वेदान हाय करून दे. डुबऱ्या नाही करत आहे. हे बघा शेत मेथी लावली का बाबा? एवढीच लावली मेथी? मेथीच होते पुरी मेथी खाल्ली आम्ही. खाल्ली बी? खाल्ली बी मेथी चांगली. बाकीची मेथी राहिले ते याची शेंड फोडून खाणं चालू आहे. आणि ते पालक वाटत. बटाटे हे काय बटाटे वे बटाटे झाड असं राहते. मी पाहिलंच नाही. पालत नाही आता पाल हो का? चांगलंय. आज पार्टी आहे, फॅमिली पार्टी. माय गेली खाट गेली मध्ये बसा मग निवड करते. अशी कशी खाटे बाबा हे? चांगली गाठ आहे, तुम्हाला बसताच येत नाही. हे बरोबर मी अशीच बसली होती फक्त. मन उचकून जाते मग ती. अरे बाप कोण आहे? उतरणी झाली असती. कोणीच नाही. व्हिडिओ टाकणार आम्हाला आता फोन मध्ये. आम्ही व्हिडिओ टाकता ना ते व्हिडिओ टाकणे. मग आता तुम्ही सगळेजण दिसाल व्हिडिओ मध्ये. मला वाटत नाही चला पार्टी चालू आहे. पात्रा ब्लॉग खूप मजा येणार. हे बघा हे कशी दिसतंय पा. कोण आहे? बोला बाबा हाय मला हाय. असं करायचा व्हिडिओ काढायचा आणि मग माय बाबा काय काय झालं? तिच्या पोर गेले दापूर राहिली उभा. घरला तिला दाबला असता तर तो सोस रडला असता. नको ना रे वेदिका काय झालं? लोक बता नाही मारलंच नाही असं का मट पडी का तो अंगवर सर सर करतो का गड्या मायवाली. चला पात्रा पूर्ण ब्लॉग राजवीरचं झोपणं. तुला गाणं म्हणायची गरजच नाही आई. काय तू गाणं कसं म्हणताय? कारण हे नादान बाळ पा. हे पा राजवीरला पाहून हे बी गेले आपल्या मम्मी जवळ झोपाले. नादान बाळ आहे का तू? नादान बाळ एका महिन्याचं. झोपायचं नाही मस्त करते मस्त. वरण झालं आता वांगे कापणं चालू आहे. रोटे बाप सकल्ला करते ना खूपच. ए तुला घेता जाते का? घेता नाही जात म्हणून पण खाली मांडून दिलं. अरे माती खेळते रे माती खेळत बसले. ए ते आंबाडीचं आहे का झाड? मम्मीने दिलं होतं. तुला खाल्ली नाही का मग? भाजी केली होती त्याची? चटणी केली होती आईने. चटणी छान होती याची. मस्त चटणी लागते त्याची. चटणी केली आंबाडीचं. याची ठेचा ठेचा त्या आंबाडीच्या लागते त्याची. हा लय मस्त लागते. आई ते कायचं झाड बे? ते शेंगाचं झाड दिसत ते. शेंगाची भाजी करतात त्याची. कोणते शेंगा ते? मोहरीची भाजी नाही करता तुम्ही? करता आम्हाला आवडत नाही. चांगली लागते भाजी. त्या दिवशी केली होती ना लय मस्त लागत होती. आईनं करत आई म्हणे कर म्हणे भाजी. तुम्ही केली ती भाजी लय भारी लागली त्याची भाजी. हा मोहरीची आम्हाला आवडत नाही त्याची भाजी. आम्ही देऊन देऊ कोण आली मग तू घेऊन जात मग. आम्ही घेऊन आमच्या शेतात बी लय लागले.
लागेल हा गव्हामध्ये कोणतं मोहरीची भाजी. मोहरीची हा आपूच्या शेंगामध्ये या लंब्या शेंगा नाही, शेंगाचं नाही म्हणतो मी, मोहरीची भाजीची गोष्ट करता. कशी करता? लय मस्त लागते ते भाजी. हा इथं केली असती पण कांदा टमाटर सगळंच पाहिजे बघ. कांदा आहे का? कांदा आहे हा. काही कांद्याचं कामच नाही आणल्याची ना. एक बी कांदा नाही आणेल आहे का कांदा आहे कांदे? आहे उठून गेलो. एक. हा असं असं बी चालते. एखादा कांदा टाकला ना तर हे मोहरीची भाजी थोडीशी करून टाकेन, मस्त लागते भाजी. कोण सगळे आटे हा बघ नाही ते दे तेच म्हणतो ना, मस्त लागते त्याची भाजी. येतात ना पण बाई त्या नाही का म्हणजे शेजारी ना ते मंजुळाई त्यांना म्हणलं होतं खा म्हणून भाजी, कसे नाक करतात ते, कसं लागते म्हणते भाजी. आणि दिली ना एवढी आवडली त्यांना भाजी का म्हणे आणखी पाहिजे होती म्हणे आम्हाला. आता आणतो ना. आंबाडीची भाजी आवडते. एक दोन दिवस मी करला त्या एक दोन दिवस मध्ये हलवलं मी ना त्याने कोरडं नाही भरला लागे तर म्हणा आणली तिथे तर. चला भावांनो, पंपाहून डायरेक्ट शेतात पार्टीला. चला भावांनी आता पाण्यावर चाललो विहिरीवर. हे बघा आंबा. चला असेच बघत राहा ब्लॉग आपला. चला आता पाणी काढावं लागेल ना, ते पिटर पाणी काढणं पडेल. बापरे लय पाणी वर आहे. पाण्याचा ताणच नाही मग तुम्हाला तर. भावांना असेच बनेल ब्लॉग मध्ये आगे. चला मग पुढे बघत राहा. चला भावांनो, मी आता किरणला घ्यायला आलो आहे. त्याला रस्ता माहीत नव्हता शेतातला. हे आपला रस्ता आहे तिकडला, म्हणजे आपल्या रविभाऊचा शेतातला रस्ता आहे. तिथंच पार्टी आहे. वरण बट्टी वांग्याची भाजी, मस्त पार्टी आज. चिकन मटन काही नाही बरं, त्यांना चालत नाही. तर किरणची वाट बघतोय आता. इथे उभं आहे, आपली गाडी आहे किरण दादाची. चला मग किरण येतोय आता. केव्हा येतो काय माहिती. काय आणतो रे कबुतरा एकदम येतोय. हा येतोय ना तिकडे. हा भावांनो आपला मित्र आहे तो. काय माहित का आहे तो किरण. आता इथे काहीतरी आहे वाटतं. तर अशा प्रकारे ब्लॉग बनतोय आपला, शेताचा ब्लॉग. पाहायला विसरू नका. काय काय माहिती तर कुछ तो है भैया. पहिले प्रियांकाने त्यांना सोडून दिलं होतं. मग आता आपली ड्युटी होती आज पंपावर. पंपावरून आता येईल 1 वाजायचं येईल. मी अजून गेलो नाही. पोरं वाट पाहत असेल. मी डिझेल आहे आज काही एवढी गर्दी नाही आहे म्हणून चला म्हटलं जेवून येऊ आपण. जेवायला आलो आता. जेवतो आता. झाल्या आपल्या बट्ट्या तयार. जेवतो मग निघू मग पंपाकडे. पंपावर गेले की ड्युटी. आज मित्राची ड्युटी करवलो. भाभीला टाईम करवला. इथे भूक लागून गेली. सकाळचं काही खायला नाही. चला मग बघत राहा. मी दाखवतो तुम्हाला अजून. शेवटपर्यंत बघत राहा. चला मग मित्रांनो आता आलेलो आहे आम्ही. आता बघू. आता बट्ट्या झाल्या आहे. आता जेवण करायला बसणे आपल्याला. चला मग सकाळचं जेवण आता करणं. 3 वाजता 6 वाजेपासून बट्ट्या चालू आहे. 3 वाजता जेवण करणं लावलं. आता बघू जेवण भेटतं का नाही अजून. तर हे चप्या वरी बसेल आहे. चलो कुत्ता भी आहे.
ही राजीवर बसली ती सकाळच्या वाटत्या झाल्या वहिनी हा वहिनीनं चांगलं घरी हा, टाकलं काय म्हणतोय बघा 12 वाजता म्हणतो झाला का चालायचं की मग बस आणि मग बस रे भाऊ, बस रे. तुम्हाला जाणं पडतं बरं, बसून घ्या तुम्ही. तुम्हाला चला. जाणं ड्युटीवर. बस तुम्हाला आता जेवायला बस आपण आम्हाला घरीच जाणं जेवण करून पण तुम्हाला ड्युटीच आहे. तुम्ही करा पहिले. आणि इकडे चला बघ. बच्चा झालाय तयार भात का नाही आली भात नंतर पण देतात खाली उतर बेटा. चला भावांनो जेवून घेतो मी आता. मामा खाली उतर पहिले. खाली उतरायला लागते. चला तिकडे पंक्तीत बसेल तर राजवीर बिचारे त्याला पंक्तीतून काढतात काय मग चला पुढे खाली पहा मग चला मग काही जेवण चालू आहे यांचे बघा. या जेवाले कशी बनलं जेवण एकदम सुपर वांग्याची भाजी आईनं बनवली मस्त बनली म्हणते वांग्याची भाजी. आता आमचं जेवण बाकी आहे, यांचं जेवण चालू आहे. आता काय काय आहे पा वांग्याची भाजी सोयाबीन काला मग काय सोयाबीन टक्की सोयाबीन टक्की चिकन टक्कीची सोयाबीन टक्की हे बट्ट्या सोयाबीन टक्की असं ते टक्की मी म्हणतात त्या सोयाबीनचे टकलं म्हणते काय का ओव्हरफ्लो झालं बा. बघा इकडं वेदिका आणि टुब्र कसं बसलं हे बघा दोघं बी जण भाऊ बहीण झोक्यात बसले. हा सोयाबीन खाणं चालू आहे मस्त. कडक झालं त्याला नरमाला देऊ का नरमाला द्या बरं एक सोयाबीन पहिलंच. पा बाबा बट्टी तळत आहे हे घ्या सोयाबीन नरमवाले. बाबा जेवण करून घ्या ना जेवतून बट्ट्या काढले की करा लवकर जेवण. त्यांनी म्हणलं राहू द्या त्या बट्ट्या. त्याला तर राहताय. हा बोलणं याच्यामध्ये बोला लागते काय बी काही बोलत नाही काहीच नाही. पा गव्हाचं बावर हे आई पा लगे बट्टी खाऊ राहिली वाटत हो ना खाता ना बट्टीस आणि हे पा खाऊन घेत आहे बट्टी आणि आता जेवण बी बाकी आहे आमचं. बट्ट्याचा ठोकळा आणायला लागते धरून नाही मक्का गहू चला झालं खाऊन व करून घ्या आणि ते पडेल लेन जेवण झाला दाखवून धकून नाही राहिलं वेळ झालं म्हणून का अरे खाई ना रे खाई ना. पण मी चाललो आता घरी पंपावाले वाट पाहत असतील मग ड्युटीवर जाणं आहे. आता मी जेवलो ते जेवू राहिले एक नंबर जेवण होतं. स्वयंपाक तर एकदम भारी व्हायला होता डायरेक्ट काय सांगू आता तुम्ही असते तर एकदम भारी मजा आली असते अजून. चला मग आपला ब्लॉग इथेच संपतोय. लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आम्हाला ब्लॉग जमतोय का नाही ते पण सांगा. चला बाय बाय.